गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे फर्मली ग्रीनमध्ये क्लोज आहे, चांगल्यापैकी ग्रीनमध्ये आहे. आणि जर ग्लोबल मोमेंटम जर पाहिला युरोपियन आणि एशियन मार्केटचा तर मोस्टली पॉझिटिव्ह आहे. परंतु आपण जर काल रात्री झालेले जिओपॉलिटिकल टेन्शन एक्स्कलेशन जर पाहिलं तर मग मात्र आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील. आता जसं स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आहे तसंच येमेनच्या बाजूनं देखील ब्लॅबलॉन स्ट्रेट आहे की जिथनं सौदी अरबचं तेल बाहेर येत होतं. तर काल तिथनं 2 टँकर्स येत होते, एक इंडियासाठी आणि एक चायनासाठी. परंतु तिथे जे हौतीज आहेत तर त्यांनी जे शिप्स आहेत तर त्यांना थ्रेटन केल्यामुळे ते शिप्स पुन्हा मागं निघून गेलेले आहेत. आणि त्यामुळे काय झालं की तिथनं येणारा जो ॲडिशनल टोटल जगाला लागणारा जो काही तेलाचा पुरवठा आहे त्यातला अजून 4% पुरवठा तिथनं होत असतो. तर तो पुरवठा आता बंद झाल्यामुळे जे क्रूड ऑइल आहे तर ते ऑलमोस्ट $90 क्रॉस करून वरच्या बाजूला गेलेलं आहे काल रात्रीतनं. आणि ब्रेंट क्रूड $91वरती आहे तर WTI क्रूड हे $84च्या आसपास आहे. परंतु WTI क्रूडला फार जास्त महत्त्व नसतं. तर मग आता जे ब्रेंट क्रूड आहे तर ते $90च्या वर गेले, याचा अर्थ तिथे आता जिओपॉलिटिकल टेन्शन खरंच इन्क्रीज झाले आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही इंडियन स्टॉक मार्केटसाठी एकदम कन्सर्निंग गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. तर मग आता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मग मात्र आपल्याला ही गोष्ट जाणवायला मिळते की आज आपल्या मार्केटमध्ये थोडीशी पडझड होऊ शकते. तर मग आता US मार्केटही ग्रीनमध्ये क्लोज आहे, जागतिक मार्केट देखील ग्रीनमध्ये आहेत. परंतु त्याचा इम्पॅक्ट म्हणजे जरी ग्लोबल मार्केट्स जरी पॉझिटिव्ह असले तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि स्पेशली आपल्या मार्केटमध्ये लोकल आणि प्लस जिओपॉलिटिकल टेन्शन या गोष्टी जास्त ड्राईव्ह करतील. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर 24,000चा जो सपोर्ट आहे तर तो मार्केट बऱ्याच दिवसांपासून होल्ड करण्याचा प्रयत्न करते आहे. मार्केटमध्ये पहिला सपोर्ट येतो तो म्हणजेच 24,200चा आणि दुसरा सपोर्ट येतो 24,000चा. आणि जर आपण रेजिस्टन्स पाहिला तर 24,500च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स सापडतो. तर आता जर आपण अजून एक गोष्ट पाहिली तर आफ्टर मार्केट काल RBIनं काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्यासाठी नवीन रूल्स जे आहेत तर त्याचं गाईडलाईन अनाऊन्स केलेलं आहे. त्याच्यावरती म्हणजे प्रपोजल आहे, त्याच्यावर विचार चालू आहे. तर त्यामध्ये बेसिकली असं आहे की 10%पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आता फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर स्टॉक्समध्ये करू शकतात, कंपनीजमध्ये करू शकतात. आणि आतापर्यंत त्यांना वोटिंग राईट्स मिळत नव्हते तर ते राईट्स देखील त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये क्लॅरिटी नसल्यामुळे कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये देखील थोडीशी निगेटिव्हिटी त्यामुळे पाहायला मिळू शकते. आता जर पूर्ण दिवसभरामध्ये जर समजा इराण साईडनं किंवा US साईडने जर समजा काही चांगली गोष्ट जर समजा आपल्या मार्केटसाठी जर आली तर मार्केट इंट्राडेमध्ये सुद्धा रिकवर होऊ शकतं. परंतु जर नाही आली तर मग मात्र क्रूड ऑइल जसं जसं वर जाईल तसं तसं मार्केटला खाली प्रेशर करण्यात येईल. आता काल आफ्टर मार्केट TVS त्यानंतर बजाज ऑटोचा रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट खूप चांगले आहेत. परंतु झालं आहे असं की आज क्रूड ऑइल $90 क्रॉस करून गेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की ऑटो स्टॉक्सवरती प्रेशर हे राहणार आहे. त्यामुळे आता पाहावं लागेल की नक्की रिझल्ट ला लोक रिॲक्ट करत आहेत की क्रूड ऑइलला रिॲक्ट करत आहेत. परंतु मोस्टली क्रूड ऑइललाच रिॲक्ट केलं जाईल, ही गोष्ट खरी आहे. होप सो. बघूयात काय होतं ते. आता जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं काल चक्क खरेदी केलेली आहे साधारण 1,600 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 650 कोटींच्या आसपास प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर ह्या क्रूड ऑइलच्याच प्रेशरमुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 50 ते 60 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. परंतु 24,000ची जी लेवल आहे तर ती डिफेंड होते का ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जरी $90 प्लस जरी आज सकाळ सकाळ क्रूड ऑइल गेलेलं असले तरी ते तिथं क्लोज होण्याची पॉसिबिलिटी तशी थोडीशी कमी वाटते. त्याचं कारण असं की चर्चा बॅकडोरनं चालू आहे, हे इराणनं मान्य केलेलं आहे. त्यामुळे कधीही कुठलंही सोल्युशन येऊ शकतं किंवा निघू शकतं.
आणि साहजिकच आहे की हे जे ऑइल टँकर्स आहेत त्याच्यावरती हल्ला झालेला नाही आहे, तर ते ऑइल टँकर्स मागं निघून गेलेले आहेत. म्हणजेच काय की हल्ला करण्याचा त्यांचा मानस नव्हता हे लक्षात घ्या, कारण त्यांनाही माहिती आहे की आपण जर हल्ला केला तर आपल्यालाही कोणी सोडणार नाही. त्यामुळे ही गोष्ट साहजिकच आहे. तर मग पाहूयात काय होतं ते. परंतु जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे मार्केटमध्ये आपल्याला पडझड मात्र नक्कीच पाहायला मिळू शकते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.